कागल तालुक्यातील राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय पक्ष, विविध संघटना, चळवळीतील पक्ष व कार्यकर्ते यांची मोठ बांधून प्रस्थापित महायुतीविरोधात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लढवण्याचे विविध पक्ष व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमताने ठरवण्यात आले आहे। बैठकीतील जागा वाटप, उमेदवारी निश्चिती, आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाबाबत निर्णय घेऊन आघाडीची निर्णायक घोषणा करण्यात आली। तसेच तिसरी इंडिया आघाडी एकूण एकत्रितपणे शक्ती प्रदर्शन करून सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं ठरवण्यात आलं आहे। आघाडीमध्ये तालुक्यातील उर्वरित समाविष्ट पक्ष, संघटना, चळवळीतील कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यांनी सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। या बैठकीला लाल बावटा कामगार संघटना व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी शिवाजी मुगदुम, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट दयानंद पाटील नंदाळकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संभाजी बोकरे, तालुका प्रमुख जयसिंग टिकले, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब पाटील, स्वाभिमानी पक्षाचे तालुका अध्यक्ष तानाजी मुगदुम, वंचित बहुजन आघाडी जिल्हा सचिव राज कांबळे यांनी चर्चेत भाग घेतला। यावेळी शिवसेना तालुका प्रमुख अशोक पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटने जिल्हा सरचिटणीस अविनाश मुगदुम, तालुका अध्यक्ष नामदेव भराडे, युवा आघाडी अध्यक्ष प्रभू भोजे, सरचिटणीस नितीश कोगनोळे, ॲडव्होकेट संदीप चौगुले, मनसे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष शिवतेज विभुदे, शिवराज मंचचे सचिन घोरपडे, अशोक शिराळे, काँग्रेस सरचिटणीस राहुल घराळ, सामाजिक कार्यकर्ते दयानंद कांबळे, वंदूर तुकाराम शिंदे इत्यादी उपस्थित होते। लाईव्ह मराठीसाठी मुळकुडहून सर्जराव भाट।